आतापर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास शिकवला गेला मित्रांनो, तेव्हा जो इतिहास जर एवढा असेल तर त्यातला खूप सिलेक्टिव्ह पार्ट हा लोकांपासून लपवण्यात आला आणि ठराविकच पार्ट लोकांपुढे मांडण्यात आला. मला एक प्रश्न या व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, हा औरंगजेब असेल किंवा जेवढे मुघल राज्य होती, या सगळ्यांचं लक्ष दख्खनवर का होतं? पिकाऊ जमिनीसाठी, गड किल्ल्यांसाठी, सोने जवारासाठी, कशासाठी होतं? ज्यांचं एवढं मोठं साम्राज्य होतं ते दख्खनकडे का बरं सगळे वळून बघायचे? त्याचं कारण एकच होतं मित्रांनो, ते म्हणजे मातीमध्ये जन्माला येणारा पराक्रम. औरंगजेब, मुघल या सगळ्या लोकांनाही माहिती होतं की इथल्या मातीमध्ये जो माणूस जन्माला येतो त्या माणसामध्ये इनबिल्डच पराक्रम आहे. तुम्ही कुठल्याही माणसाला उचलून बघा, या मातीतनं या देशाने सातत्याने फक्त पराक्रम आणि पराक्रमच दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्र होतेच, पण बांदल सेन असेल, तानाजी मालुसरे असतील, शिवा काशीद असेल, असंख्य नाव आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत. तुम्ही नाव घ्या आणि त्या व्यक्तीचा पराक्रम जो आहे हा आपल्या सगळ्यांसमोर येतो. औरंगजेबाला आणि त्या सगळ्या मुघल सैन्याला इथल्या माणसांवरती ताकद जी आहे ही मिळवायची होती. ही माणसं त्याला मुघल सैन्यामध्ये सामील करून